In this video, we are going to learn about Darwin's theory of evolution. It is always better to learn anything right from the beginning, right from the origin, so that it gives better understanding about that concept. So here also, we are going to learn this Darwin's theory of evolution in two parts. In the first part, I will explain about the voyage. Voyage म्हणजे प्रवास जो डार्विनने केलेला. Voyage of the Darwin, which inspired Darwin to put up his theory of evolution. And in later part of the video, I will tell you about which part you should remember from exam point of view. So, let us start with our first part, Darwin's voyage. Charles Darwin was a British naturalist. Charles Darwin हा एक ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ होता. When he was young, his father wanted him to be a doctor, but he was not interested in the studies of doctor at all. So he just left that studies. After that, his father thought that at least he should become a clergyman. Clergyman म्हणजे काय तर चर्चमध्ये धर्मोपदेशक बनावं आपल्या मुलाने, अशी त्याच्या वडिलांची फार इच्छा होती. But right from the beginning, Darwin was interested in nature, to observe nature, to collect the different specimens of nature, to observe different animals. Okay, this was the part of his interest. त्यामुळे डार्विनचा या अभ्यासात सुद्धा लक्ष लागेना. पण त्याने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ज्यावेळी तो 22 वर्षाचा झाला त्यावेळी एक संधी चालून आली, विच वॉज अ टर्निंग पॉइंट इन द लाईफ ऑफ डार्विन अँड इवन फॉर सायन्स ऑल्सो. आता ही संधी काय होती तर त्याच्या कानावर अशी गोष्ट आली की लंडनमध्ये एक बंदर आहे, त्या बंदराचं नाव आहे प्लिमाउथ, आणि या प्लिमाउथ बंदरावरून HMS Beagle इज द नेम ऑफ द शिप. दिस शिप वॉज गोइंग फॉर द सर्वे ऑफ द कोस्ट लाईन ऑफ साऊथ अमेरिका. इनिशियली दिस वॉयज वॉज टू बी completed within 2 years. 2 वर्षाच्या व्हॉयज, ज्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलंय, व्हॉयज म्हणजे प्रवास. त्या 2 वर्षाच्या प्रवासासाठी ही HMS Beagle ही बोट निघणार होती आणि त्या प्रवासासाठी त्यांना एक निसर्गशास्त्रज्ञ हवा होता, जिथे जिथे ते जातील तिकडच्या वनस्पतींचे आणि प्राण्यांचे नमुने गोळा करण्यासाठी. तर चार्ल्स डार्विन त्या बोटीच्या कप्तानाचं नाव होतं कॅप्टन रॉबर्ट फिट्झरॉय. त्याला जाऊन भेटला. फिट्झरॉयने त्याला कल्पना दिली की या प्रवास कठीण असणार आहे आणि या प्रवासात मानधन मिळणार नाही आहे. डार्विन अर्थातच त्याला संधीच हवी होती. ही थॉट दॅट इट इज अ बेटर ऑपॉर्च्युनिटी फॉर हिम अँड डिसाइडेड टू जॉइन द HMS Beagle. तर हे जहाज HMS Beagle लंडनच्या प्लिमाउथ बंदरातून निघालं. आता आपण पहिल्यांदा या मार्गाचा, हा प्रवासाचा मार्ग कसा होता हे पहिल्यांदा समजून घेऊया. प्लिमाउथ बंदरातून प्रवासाला सुरुवात झाली व अटलांटिक महासागर ओलांडून हे जहाज दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचलं. अनेक ठिकाणी किनाऱ्याला भेटी देऊन हे जहाज टिएरा डेल फ्युगोला वळसा घालून गॅलापागोस बेटावर पोहोचलं. तुम्ही गॅलापागोस आयलंड्स हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हे जहाज पॅसिफिक महासागर ओलांडून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कोकोस आयलंड, त्यानंतर पुन्हा एकदा साऊथ अमेरिका व सर्वात शेवटी हे जहाज पोचलं लंडनला, प्लिमाउथ बंदरात. या जहाजाला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 वर्षाचा कालावधी लागला, कारण या जहाजाने एक पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती. I told you to keep Galapagos Islands in your mind. Why? Because in Darwin's theory of evolution, this Galapagos Island, they played a very crucial role. डार्विनला जी थिअरी ऑफ इव्होल्युशन सुचली त्यामध्ये या गॅलापागोस बेटांचा हा अतिशय महत्वाचा वाटा होता. सो गॅलापागोस आयलंड्स आर ग्रुप. It is a group of 21 islands. Some are bigger, some are smaller in size. Darwin resided there. म्हणजे डार्विन तिकडे साधारण 4 ते 5 आठवडे राहिला. And within these 5 weeks, he visited most of the islands and collected innumerable species from those islands of plants as well as animals and birds. या वास्तव्यात 5 आठवड्याच्या वास्तव्यात डार्विनने प्रत्येक बेटाला तिकडे भेट दिली आणि तिकडे त्याला जमते तेवढे नमुने गोळा केले. आता प्रत्यक्षात त्याने असंख्य नमुने गोळा केले, पण यामध्ये मी मात्र तुम्हाला फक्त 2च एक्झाम्पल सांगणार. त्यातलं पहिलं आहे मॉकिंग बर्ड, ज्यालाच पुढे डार्विन्स फिंचेस असं नाव पडलं. आता मॉकिंग बर्ड ही जी प्रजाती होती ही अमेरिकेच्या म्हणजे गॅलापागोस आयलंडच्या पूर्वेला, जी अमेरिकेची मुख्य भूमी आहे, तिकडे पण मिळायची आणि या गॅलापागोस बेटांवर पण मिळायची. पण डार्विनच्या एक लक्षात आलं की प्रत्येक बेटावरची ही मॉकिंग बर्डची प्रजाती ही वेगळी आहे. त्याच्या चोचीमध्ये, त्याच्या खाण्याच्या सवयीमध्ये थोडासा फरक आहे आणि त्याने एकूण तिकडे 13 प्रजाती ही नोटेड डाऊन 13 स्पीसीज ऑफ दिस मॉकिंग बर्ड इन गॅलापागोस आयलंड. आता डार्विनला प्रश्न पडला तर मुळात पक्षी एकच आहे, पण त्याचे असे 13 वेगवेगळे प्रकार का पडले. सेकंड एक्झाम्पल, when he was just roaming here and there on Galapagos Island. Galapagos Islandचं मुळात नावच आहे की मोठं कासव, हा त्या शब्दाचा अर्थ होतो. तर तिकडच्या एका माणसाने सांगितलं की गॅलापागोस आयलंडवरच्या प्रत्येक बेटावर जी कासव मिळतात
कासव कुठच्या बेटावरून आली हे त्या कासवाचं शेल पाठीमागचं म्हणजे कवच बघून सांगता येतं. आता पुन्हा डार्विनला प्रश्न पडला की प्रत्येक बेटावर कासवाच्या शेलच्या साईज आणि शेप मध्ये फरक का. आता प्रश्न पडण्यामागे कारण असं होतं की यापूर्वी एक थिअरी होती विच इज कॉल्ड एज द थिअरी ऑफ स्टॅबिलिटी ऑफ स्पीसीज. म्हणजे त्या काळात अशी मान्यता होती की पृथ्वीवर जे काही सजीव प्राणी वनस्पती अस्तित्वात आहे हे अगदी पूर्वीपासून त्याच्या निर्मितीपासून आहे त्या स्वरूपातच आहे. त्या काळातल्या माणसाला जर तुम्ही सांगितलं असतात की आपली म्हणजे मनुष्याची निर्मिती ही माकडापासून किंवा माकडासारख्या प्राण्यापासून झालेली आहे तर त्यांनी नक्कीच त्या माणसाला किंवा आपल्याला वेळात काढलं असतं. पण डार्विनच्या लक्षात आलं की प्रत्यक्षात असं नाही आहे. स्पीसीज आर नॉट स्टेबल, दे कीप चेंजिंग. त्याने असा विचार केला की कदाचित अमेरिकेच्या मुख्य भूमीवर वनस्पती प्राणी पक्षी हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने या गॅलापागोस आयलंडवर पोहोचले. अर्थात तिकडे काय होती, परिस्थिती वेगळी होती. तिकडे उपलब्ध असलेलं अन्न वेगळं होतं, तिकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी होती आणि त्यानुसार प्रत्येक बेटावर जे पक्षी पोहोचले त्यांनी काय केलं तर स्वतःमध्ये बदल करले, छोटे छोटे चेंजेस केले, विचार कॉल्ड एज ॲडॅप्टेशन. आणि हे बदल कितीतरी वर्ष प्रत्येक पिढीमध्ये चालू राहिले अँड फायनली टोटली न्यू स्पीसीज. After returning back to London, Darwin started studying all the specimens that he collected on the voyage. And by careful study of the specimen, he found that if same animal that is present in different geographic environment makes small changes in body to adjust to the surrounding. याच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी एखादा प्राणी हा वेगळ्या भौगोलिक परिस्थितीत पोहोचतो त्यावेळी त्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्या प्राण्याच्या शरीरात हळूहळू टप्प्याटप्प्याने स्लोली अँड ग्रॅज्युअली small modifications, small changes take place, and these changes and this modification continue for several years. हे changes, हे बदल त्या प्राण्याच्या प्रत्येक पिढीत होत जातात. कारण का तर परिस्थिती बदलत असते, त्यानुसार चेंजेस पण होत जातात. अँड फायनली आफ्टर सेव्हरल इयर्स अ टोटली न्यू स्पीसीज इज फॉर्म अँड ही टर्न दिस प्रोसेस as evolution, which was a slow and gradual process. Now, by studying all these specimens, finally he made a theory. That theory was called as Darwin's theory of evolution. And he wrote this Darwin's theory of evolution and how different species are formed in a very, very famous book. That book is called as Origin of the Species. The question for you, this process of evolution, has it stopped or still it is going? ही जी इव्होल्युशनची प्रोसेस जी आपण आतापर्यंत अभ्यास ही आता थांबलेली आहे की चालू आहे? सो दिस प्रोसेस नेव्हर स्टॉप्स. जस्ट इमॅजिन, ऍक्च्युअली इट इज नॉट पॉसिबल दॅट आफ्टर 10 lakh years इफ यू ऑब्झर्व द स्पीसीज दॅट आर प्रेझेंट टुडे, आजपासून 10 लाख वर्षांनंतर जर आजच्या प्रजाती आपण ऑब्झर्व केल्या, जे आता तर शक्य नाही आहे, फक्त तुम्हाला कल्पना करायची आहे, तर 10 लाख वर्षांनंतर त्यांचं जे काही रूप असणार, त्यांचं जे काही बॉडी स्ट्रक्चर असणार हे आजपेक्षा पूर्णपणे वेगळं असणार. आणि असं का होणार? कारण भौगोलिक परिस्थिती ही सतत बदलत जाणार आहे आणि त्यानुसार आज अस्तित्वात असलेल्या सगळ्या स्पीसीज स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस करणार. हे चेंजेस पूर्णच्या पूर्ण 10 लाख वर्ष प्रत्येक पिढीमध्ये होत जाणार आणि 10 लाख वर्षानंतरच्या ज्या स्पीसीज असणार अर्थातच त्याच्या प्रत्येक पिढीत लहान लहान बदल होत आले आहेत. त्यामुळे आज दिसणाऱ्या प्राण्यांपेक्षा किंवा वनस्पतींपेक्षा त्या काळातले प्राणी आणि वनस्पती पूर्णपणे वेगळे असणार. There will be totally new species of plant and new species of animals. So that is the Darwin's theory of evolution. Now this part is actual Darwin's theory of evolution. Now let us see which part you have to remember from exam point of view. In Darwin's theory of evolution, the first point that you have to remember is survival of the fittest. What is the meaning of it? All the living things that are present on Earth, they compete with each other in a life-threatening manner. They will compete for food, they will compete for water, they will compete for sunlight, they will compete for minerals that are present in ground. That means they will compete for all the resources. And in this competition, compete means स्पर्धा करणे. प्रत्येक प्रजातीमध्ये स्पर्धा असते. And in this competition, only those organisms will survive that have some essential modifications. And organisms that don't have these essential modifications, they will not survive. To understand this survival of fittest, let us take a very simple example. Imagine there is a forest. In that forest, there are 100 deers and 3 leopards. Let us consider it is generation number 1. आता हे जे 3, what is the name of leopard? Leopard means बिबटे. These leopards will try to hunt deers. But what do you think? These 3 leopards, they will be able to hunt which kind of deers?
हे 3 बिबटे फक्त त्याच हरणाची शिकार करू शकणार जी हरणं थोडीशी वीक असणार किंवा आजारी असणार. अँड रिमेनिंग डिअर्स दॅट आर स्ट्रॉंग दॅट कॅन रन फास्ट, ओके, दोज डिअर्स विल सर्वाइव्ह. Similarly, out of these 3 leopards also, only those leopard will survive, or only that leopard will survive. That is whites that can learn the process of hunting fast. या बिबट्यांमध्ये सुद्धा जे बिबटे किंवा जो बिबटा ही शिकार कशी करायची हे जास्त चांगल्या रीतीने समजावून घेणार तोच फक्त सर्वाइव्ह होणार आणि बाकीचे बिबटे उपासमारीने मरून जाणार. दॅट मीन्स आउट ऑफ दिस 100 deers and 3 leopards, okay, only the fittest leopards and fittest deer will survive, and they will get a chance to reproduce and they will produce their second generation. So all the organisms that are present in second generation, या दुसऱ्या जनरेशन मध्ये जे लेपर्ड्स आणि डिअर्स आहेत त्यांच्यामधले कॅरेक्टरिस्टिक हे कोणाचे आहेत? वीक डिअर आणि लेपर्डचे की स्ट्रॉंग डिअर आणि लेपर्डचे? अर्थातच स्ट्रॉंग लेपर्ड आणि स्ट्रॉंग डिअरचे. आता हीच प्रोसेस परत पुढच्या पिढीमध्ये कंटिन्यू होणार आणि तीच प्रोसेस परत पुढच्या पिढीमध्ये कंटिन्यू होणार. दिस इज कॉल्ड एज नॅचरल सिलेक्शन. व्हॉट इज मीनिंग ऑफ नॅचरल सिलेक्शन? द ऑर्गॅनिझम्स दॅट आर फिट टू सर्वाइव्ह, दे गेट अ चान्स टू रिप्रोड्यूस, they produce the new generation and they pass their specific character to new generation. This process is continued for several generations and finally after several generations there will be new species of deers and new species of leopards. So this whole theory is called as Darwin's theory of evolution, and this evolution process gives rise to new species of organisms. Now let us see what are the objections related with this Darwin's theory of evolution. म्हणजे असे काही प्रश्न ज्यांचे योग्य स्पष्टीकरण डार्विनला त्याच्या थिअरीमधून देता आलेलं नव्हतं. सो व्हॉट इज दिस ऑब्जेक्शन? फर्स्ट ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. There are some examples in which Darwin was not able to explain that only natural selection was responsible for formation of a new species. नवीन स्पीसीज तयार होण्यामागे नॅचरल सिलेक्शन हा फक्त एकमेव घटक कारणीभूत आहे हे काही एक्झाम्पल मध्ये डार्विनला सिद्ध करता आलेलं नव्हतं. सेकंड ऑब्जेक्शन, डार्विन वॉज नॉट एबल टू एक्सप्लेन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. यू नो व्हॉट इज मीनिंग ऑफ मॉडिफिकेशन? मॉडिफिकेशन म्हणजे शरीरात झालेले बदल आणि युजलेस मीन्स दॅट आर नॉट युजफुल. इंग्लंडच्या उत्तरेला आयर्लंड नावाचा एक देश आहे आणि या आयर्लंड मधल्या लोकांचे केस तांबडे असतात. नाउ it is considered as a useless modification. Why? Because there is no any evidence that is red hairs are useful for those Irish peoples. हे तांबड्या रंगाचे केस त्या आयरिश लोकांसाठी कोणत्या प्रकारे उपयोगी आहेत याचं कोणतंही स्पष्टीकरण देता येत नाही. So that was the second objection. And third objection, there was no any explanation about fast, abrupt and slow changes. Now you know what is the meaning of slow changes? The changes that take place gradually for several generations. Those changes are called as slow changes. And most of the species are formed because of these slow changes. बहुतेक जे आपण स्पीसीज बघतो या स्लो चेंजेस किंवा ग्रॅज्युअल चेंजेसने तयार झालेले आहेत. पण याच बरोबर अशी पण काही एक्झाम्पल आहेत की जिकडचे चेंजेस हे खूपच कमी कालावधीत झालेले आहेत. ज्यावेळी एखादी गोष्ट फार कमी कालावधीत होते त्यावेळी त्याला म्हणतात ॲब्रप्ट. दॅट मीन्स इव्हन देर आर सम स्पीसीज दॅट आर फॉर्म बिकॉज ऑफ ॲब्रप्ट चेंजेस. And there was no any explanation that was offered in this Darwin's theory of evolution for such kind of slow and abrupt changes. Slow changes नेमके का होतात आणि abrupt changes का होतात याचं पण कोणतेही स्पष्टीकरण या डार्विन थिअरी ऑफ इव्होल्युशनात देण्यात आलेलं नव्हतं. बट स्टील this Darwin's theory of evolution, it is well accepted. It was a milestone